मंदिरात अंतर। जगभर माणसं विविध संस्कृती, श्रद्धा आणि परंपरा जपत आहेत। आज आपण आहोत तैवानमध्ये। इथल्या लोकांच्या श्रद्धा, भक्ती, परंपरा आपण अनुभवायला जाणार आहोत। आपण जाणार आहोत 3 ठिकाणी। सुरुवात करूया तैवानच्या उत्तरेला समुद्र आणि डोंगराळ रांगांमध्ये वसलेल्या जुफून गावापासून। येथील ओल्ड स्ट्रीट पर्यटकांसाठी पर्वणीच आहे। कधी काळी हे गाव सोन्याच्या खाणींनी गाजलेलं असायचं। येथील शेंगमिंग पॅलेस आजही सोनेरी मूर्तींनी आणि भक्तीच्या तेजाने उजळलेलं आहे। या ताओ बुद्धिस्ट मंदिरात इतिहास, कलाकुसर आणि श्रद्धा एकत्र येतात। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर असंख्य लहान लहान दगडी शिल्प आपलं लक्ष वेधून घेतात। यातील प्रत्येक चौकोनात एक कथा आहे, प्रतीक आहे, अर्थ आहे। ही आहे चीनची बास रिलीफ स्टोन आर्ट। यात दगडावर इतकं सूक्ष्म खोदकाम की आकृत्या जिवंत वाटतात। येथील प्रत्येक कलाकृतीत श्रद्धेचा श्वास आहे। प्रवेशद्वारात नजरेत भरतात 2 ड्रॅगन, अगदी आपल्या जय विजय या द्वारपालांसारखे। तैवानमध्ये ड्रॅगन म्हणजे दैवी ऊर्जा, संपन्नता आणि संरक्षणाचं प्रतीक आहे। त्यांच्या तोंडातील रहस्यमय दगड पाहून वाटते, हा दगड तोंडात कसा गेला असेल। पायऱ्या चढताच मुख्य सभागृहात जाणवते ते आदर, स्थैर्य आणि निशब्द शांतता। या सभागृहात 3 देवता विराजमान आहेत। पहिली देवता आहे गुआंगझे जुआंगी। ही सद्गुण आणि विवेकाचे प्रतीक मानले जाते। मधली देवता बाओशिंग दादी। हा आहे जीवन रक्षक सम्राट, आरोग्य आणि सुरक्षेचे रक्षक। शेवटची मूर्ती ही चिंगशुई झुशी या काळ्या चेहऱ्याच्या संताची आहे। त्याला अन्यायावर विजयाचं प्रतीक मानलं जातं। पुढच्या दालनात सुवर्ण चौकटींची भिंत दिसते। ही आहे पूर्वजांची भिंत। शेकडो छोट्या शिल्पांमध्ये कोरलेलं आहे स्मरण आणि पूर्वजांविषयींचं कृतज्ञतेचं विश्व। जिथं नावं नाहीत पण कथा आहेत, नातं आहे आणि प्रेम आहे। खाली उभा आहे तो रक्षक देव, हातात शस्त्र घेऊन जणू सांगतो, भिवू नका, तुमची श्रद्धा मी जपेन। वरच्या दालनांमध्ये चहूबाजूनी सोन्याचं तेज पसरलं आहे। समोर बसलेल्या आहेत असंख्य देवता। मागे कोरलेला आहे तो ड्रॅगन, पवित्र क्षणांचे रक्षण करणारे। यातील प्रत्येकाचं रूप वेगळं आहे। संरक्षण, शांती, आरोग्य अशा अनेक आस्थांची ही प्रतीके आहेत। यातील काही प्रतीके ग्रह ताऱ्यांची आहेत। प्रत्येक मूर्तीवर सोन्याची झळाळी आहे। प्रत्येकाची बैठक वेगळी, शस्त्र वेगळे, वेश वेगळे आहेत। मध्यभागी ही करुणा देवी, तिच्या आजूबाजूला रक्षक देव। हॉलमधील सुवर्ण प्रकाशातून जाणवतो आपल्याला तो शतकांचा विश्वास। So you are taking me to stone dragon. This dragon, this stone. You see that? Completely carved. बाहेर पडताच दिसतो तो शिल्पखांब, ड्रॅगन, कमळ आणि ढगांच्या आकृत्यांनी नटलेला। हा खांब म्हणजे जणू स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणारा स्तंभ। छतावरून जुईफेन, ढग, डोंगर आणि समुद्र यांच्या कुशीत झोपलेल्याचा भास होतो। येथील श्रद्धा डोंगरा एवढी स्थिर आहे। जुईफेनवरून पुढे हिरव्या पर्वतरांगातून जात आपण पोहोचतो शॅफेन स्टेशनवर। रेल्वेच्या रुळांलागत चाललेली ती अरुंद गल्ली आणि अचानक कानावर सूर येऊ लागले। सुना वाजू लागल्या होत्या। जणू स्वर्गाशी संवाद सुरू झाला। लोक थांबले, दुकानं शांत झाली। हवेत अगरबत्तीचा सुगंध मिसळला। काहीतरी पवित्र घडत होते। समोरून आले ताओ धर्माचे पुजारी, सोनसळी आणि निळ्या वस्त्रात। त्यांच्या अंगांवरील वस्त्रे लक्ष वेधून घेत होती। एक पुजारी हातात पानांची फांदी हलवत चालला होता। त्या फांदीने तो जणू वायूतील अशुभता दूर करत होता आणि दैवीन शक्तींसाठी मार्ग मोकळा करत होता। श्रद्धा म्हणजे केवळ मंदिर नाही, ती लोकांच्या श्वासात आहे, त्यांच्या हृदयात आहे। रस्त्यातच काही मंडळी स्काय लँटर्न्स घेऊन उभी होती। लोक त्यावर लिहित होते आपल्या मनोकामना, स्वप्न आणि आशा। त्यानंतर होते प्रार्थना आणि मग ते हळुवार आकाशात सोडतात।
여기 동영상 안녕하세요. 좀비. जणू प्रार्थना देवांपर्यंत पोहोचवतात. असं मानलं जातं, जो कंदील सर्वाधिक उंच जातो त्याची इच्छा देव नक्की ऐकतात. आकाशभर झेपवणारे कंदील एकाच वेळी श्रद्धेचं, आशेचं आणि प्रकाशाचे प्रतीक बनतात. तायपाईमधील हे आहे मेंगजिया चिंगशुई मंदिर. हे मंदिर शतकानुशतके लोकांच्या प्रश्नांना उत्तर देत आलं आहे. इथे भक्त 2 अर्धचंद्राकार दगड फेकतात, देवाकडून हो किंवा नाही असे उत्तर मिळवण्यासाठी. दगड कसे पडतात त्यावर ठरतो देवाचा निर्णय, अगदी आपल्याकडील कौल प्रथेसारखी. श्रद्धा इथे फक्त पूजेसाठी नाही, तर ती निर्णय घेण्यासाठीही आहे. देव उत्तर देतो की नाही ते माहीत नाही, पण भक्तांच्या चेहऱ्यावर दिसतं ते उत्तर समाधानाचं. ही आहे पवित्र मंत्र जाळण्याची प्रथा. याने आसमंत शुद्ध होतो असे लोक म्हणतात. तैवानमध्ये श्रद्धा फक्त देवळातच नाही, तर ती निसर्गात आहे, लोकांच्या हृदयात आहे आणि प्रत्येक श्वासात ती जिवंत आहे.